गेल्या 5 वर्षापासून केवळ बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। कोर्टामध्ये विषय सुरू आहे, त्यामुळे कोर्टातच बोलू अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणावर दिली। यावर 8 जूनला कुठे होतात ते सांगा असं आव्हान नितेश राणे यांनी दिलंय। 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच आहे सातत्याने। कोर्टात आहे, कोर्टात बोलू। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं आहे। फक्त आम्ही नाही तर संघाने पण एक्सपोज केलंय। काल तर संघातले देखील लोक बोललेत ना की औरंगजेब विषय हा चुकीचा आहे। कोर्टातच पाहायची आहे, आम्हाला नका उत्तर देत बसू। तुम्हाला जास्त त्रास नाही देणार। तुम्हाला जे बोलायचंय कोर्टात सांगा। कोर्टात सांगा की दिशा सालियनचे वडील पण आता खोटं बोलतायत। ज्यांची मुलगी गेली आहे ना ते वडील पण आता खोटं बोलतायत। सांगून टाका कोर्टात। आम्हाला काय, तोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही। वारंवार हे नितेश राणे आणि सगळेजण वारंवार येत आहेत, माझ्यावर आरोप करतायत। चला एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो, क्लिअर करतो। मी 8 जून रात्री कुठे होतो, 13 जून रात्री मी कुठे होतो, मी दिशा सालियनला ओळखतो की नाही, ती त्या दिवशी माझं टावर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं ना।